नमस्कार. हा व्हिडिओ ज्वेलरी इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक व्यावसायिकांच्यासाठी जे विचारतात, की साहेब सोने चांदी व्यवसायाला भविष्य आहे की नाही? येस. मी CA कृष्णा बोरचाटे. आजचा हा व्हिडिओ घेऊन आला एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे किरण कुमार जैन, जे की ओनर आहेत ललिता ज्वेलरी, जे साऊथ साईडला एक ब्रँडेड शोरूम म्हणून नामांकित आहे. खरं तर किरण कुमार जैन यांचा फॅमिली बॅकग्राऊंड ज्वेलरी इंडस्ट्रीमधला नाही आहे. एकदम गरीब घराण्यातून जिथे खाण्यापिण्यासाठी सुद्धा तडजोडी कराव्या लागत होत्या, अशा एका कुटुंबातून आलेले हे व्यक्तिमत्व, जे की एक व्हिजन, स्वतःवरती विश्वास, ह्या व्हिजन किंवा मिशनवरती असलेले एक माणूस, जे काहीतरी बदल घडवायचा आहे म्हणून, काहीतरी शिकायचं आहे म्हणून स्वतःच्या गावातून नेल्लूर, जिथं गोल्ड मॅन्युफॅक्चरिंग हब आहे, तिथं कारागीर म्हणून आले. त्यांनी तिथे कारागिरी शिकली. कारागिरी शिकत असताना जे डिझाईन्स असतील किंवा जे ज्वेलरी इंडस्ट्रीमधले सिस्टीम असते ती कळून घेतली आणि कारागिरी करत असताना त्यांना एक व्यवसायाची ओढ लागली. पण व्यवसायाची ओढ करताना त्यांच्याकडे खरं तर कॅपिटल नव्हतं. त्यांनी त्यांच्या आईच्या 4 बँगल्स जे 48 ग्रॅमच्या होत्या, त्या मेल्ट करून एक पहिला लॉट काढला ॲज अ व्यावसायिक म्हणून. त्यांनी मग तो लॉट प्रत्येक व्यावसायिकांच्याकडे जाऊन कसा चांगला आहे किंवा माझं प्रोडक्ट किती इतरांच्यापेक्षा डिफरंट आहे, हे दाखवून दिल्यानंतर काही वर्षानंतर त्यांची ॲज अ एक होलसेलर म्हणून ओळख निर्माण झाली. ललिता ज्वेलरी आधीच एक ब्रँड होता, जो त्याचे ओनर होते श्री कंदासामी. ह्यांनी चेन्नईमध्ये एक शोरूम टाकलेलं, ज्यांचे ज्वेलरी होते, ज्याचं नाव होतं ललिता ज्वेलरी. सांगायला आवडेल 24 फेब्रुवारी 1999चा हा त्यांच्या किरण कुमार जैन यांच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट असं ते म्हणतात कायम. ॲज अ होलसेलर ललिता ज्वेलरीचे ते मेन सप्लायर होते आणि 24 फेब्रुवारी 1999 रोजी रात्री ज्या वेळेला ते तिथं शोरूमला गेलेले, त्यावेळेला त्यांचे जे ओनर होते कुंदासामी, ते एकदम टेन्शनमध्ये, प्रेशरमध्ये आणि वेगळ्याच मानसिकतेमध्ये होते. रिझन, त्यांच्यावरती भरपूर कर्ज झालेली, लोकांनी डेप्टसाठी केसेस टाकलेले. असंच बोलता बोलता त्यांनी सांगितलं की सर, हे केस पडलेत, जेलमध्ये जाण्यापेक्षा सुसाईड केलेली चांगली. अशा वेळेला त्यांनी ललिता ज्वेलरीमध्ये एक ब्रँड बघितला. ललिता ज्वेलरी मी पुढे घेऊन जाऊ शकतोय, स्वतःवरती विश्वास आहे, हे कुठेतरी बॅक ऑफ द माइंड त्यांच्या आलं आणि ह्या सकारात्मकतेला त्यांनी सपोर्ट करत त्यांना सांगितले की चला ठीक आहे, तुमचे जे कर्ज झालेले आहेत, डेप्ट आहेत, ते मी पे करतो आणि ललिता ज्वेलरीचा जो ब्रँड आहे किंवा इस्टॅब्लिशमेंट आहे, ॲज अ ओनरशिप म्हणून मी कंटिन्यू करतो. तो हा त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट, जो चेन्नईमध्ये एक शोरूम होतं, ते आज ऑल ओव्हर इंडियामध्ये 61 शोरूम्स आहेत. रिसेंटली त्यांनी 17,000 कोटीचा एक IPO आणलेला आहे. खरं तर एकदम त्यांना जर बघितलं, तुम्ही गुगलला सर्च केला तर एकदम ग्राउंडेड व्यक्ती, साधी राहणी, पण त्यांनी जो आईच्या 48 ग्रॅमपासून आजचा 17,000 कोटीचा IPO, हे जो प्रवास आहे, प्रत्येक ज्वेलरी व्यावसायिकांनी खरंच बघण्यासारखं आहे, त्याच्यावरती विचार करण्यासारखं आहे. आज खरं तर ह्या ज्वेलरी इंडस्ट्रीमध्ये काम करताना अशा व्यक्तिमत्वाची जर प्रवास ऐकल्यानंतर वाटतं की नाही, आपण काहीतरी करू शकतोय. बघा, ह्यातून नक्कीच तुम्हाला प्रेरणा मिळेल. थँक्यू सो मच.